नमस्कार मित्रांनो. आज सकाळी टिफिन घ्यायला गेलो, तर आपल्या टिफिनवाल्या मुलांनी काही 8-9 मुलांनी टिफिन खाल्लेले नव्हते. 8-9 मुलांनी म्हणजे जवळ-जवळ त्याच्यामध्ये 30-40 चपात्या, किती मोठा मसाले भात, किती मोठ्या भाज्या, एवढं सर्व अन्न पडलेलं होतं. आता त्या मुलांना खायचं नव्हतं, तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं. तसं त्यांनी काही सांगितलं नाही. असो, हरकत नाही. पण मग आता एवढं मोठं अन्न फेकायचं कुठं? आणि द्यायचं कोणाला? असा प्रश्न पडला होता. तर आता एवढ्या मोठ्या अन्नाचं व्यवस्थित नियोजन लावावं लागणार आहे. आता चला लावूया त्याचं नियोजन.